इमामपूर घाटात दरड कोसळली, प्रवाशांचा जीव धोक्यात, प्रशासन झोपेत. नमस्कार, तुम्ही पाहता सनवार्ता न्यूज चॅनल. आजची मोठी बातमी. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या महत्वाच्या महामार्गावर असलेल्या इमामपूर घाटात दरड कोसळल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्थाच कोलमडली आहे. रस्ता सध्या एकाच लेनवर सुरू असून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर इमामपूर घाटात दरड कोसळली. मोठमोठे दगड आणि माती थेट रस्त्यावर येऊन पडल्याने संपूर्ण घाट अतिशय धोकादायक बनला आहे. सध्या फक्त सिंगल लेनवरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या घाटात अगोदरच सुमारे 1.5 किलोमीटर अंतरात तब्बल 500 पेक्षा जास्त खड्डे आहेत. त्यात दरड कोसळल्याने रस्त्याची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. अपघाताची शक्यता वाढली असून काही दुचाकीस्वार रस्त्यावर घसरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाने घाटात लोखंडी जाळ्या बसवल्या होत्या, पण त्या देखील फाटून गेल्या आहेत. स्थानिक नागरिक आणि वाहन चालक संतप्त आहेत. दरवर्षी पावसाळ्यात हीच अवस्था होत असून प्रशासन केवळ घटना घडल्यानंतरच जागं होतं असा आरोप करण्यात येतो आहे. वाहतूक सिंगल लेनवर असल्यामुळे विशेषतः ट्रक आणि बस यासारखी मोठी वाहने घाट ओलांडताना अडकत आहेत. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास एका वाहनास माघारी जावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती होते. पावसाळ्यात घाटात दरड कोसळते, खड्डे पडतात आणि आम्हाला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. प्रशासन झोपलंय का? अशी प्रतिक्रिया एका वाहन चालकाने दिली. स्थानिक नागरिक आणि वाहनधारक प्रशासनाकडे काही ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. घाटात सुसज्ज लोखंडी जाळ्या, भूस्खलन प्रतिबंधक भिंती आणि रस्ता डागडुजीसाठी घाट बंद करण्याची तयारी लवकरात लवकर केली जावी, अशी मागणी केली जात आहे. या परिस्थितीत प्रवाशांना सल्ला दिला जातो आहे की त्यांनी शक्यतो इमामपूर घाटमार्ग टाळावा किंवा प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. हे होते आजचे अपडेट इमामपूर घाटातील गंभीर परिस्थितीवर. तुमच्या परिसरात अशीच कोणती समस्या असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुमच्या समस्या, तुमचा आवाज आम्ही पोहोचवू प्रशासनापर्यंत. जर बातमी आवडली असेल तर सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.